नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षर गट क्रमांक 2 चा सविस्तर मुलाकडून तयारी कशी करून घ्यायची हे या ठिकाणी बघणार आहोत। ई, घ, र, ब आणि ई हे 5 अक्षर या गटामध्ये आहेत। तर चला आपण बघूया या गटाची कशी तयारी मी करून घेतलेली आहे। बघा मित्रांनो, आज आपण अक्षर गट क्रमांक 2 मध्ये जे अक्षर येतात ते फळ्यावर लिहिलेले आहेत। ई, घ, र, ब, ई। आता याची आपण चित्र दाखवून याची आपण ओळख करून घेऊया। अक्षर गट क्रमांक 2 घ, ई, र, ब, ई हे अक्षर चित्राद्वारे आणि चित्रातील नाव याद्वारे आपल्याला या पद्धतीने ओळख करून देता येईल। स्त्री शब्द स्त्री, स्त्री, घरटे, घरटे, रवी, रवी। नंतर ई, ई, घ, घ, र, र। त्याच्यानंतर खाली बस, ब, ब, आई, ई, ई। या पद्धतीने आपल्याला चित्राच्या माध्यमातून या अक्षराची ओळख करून देता येईल। आपण वेगवेगळे चित्रशब्द कार्डसुद्धा आपण तयार करू शकतो। दुसरे चित्रसुद्धा याचा वापर करू शकतो आपण। बसाठी बाटलीसुद्धा घेऊ शकतो आपण। त्याच्यानंतर ही अक्षरं प्रत्येक अक्षर 3-3 वेळेस लिहिलेलं आहे। ई, 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 घ, 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 र, 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 ब, 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 ई, ई, ई। हे जास्तीचा सराव या ठिकाणी आपल्याला करून घेता येते। फक्त उच्चार करताना एकच लक्षात द्यायचं, या ईचा उच्चार ई, ई, ई। या ईचा उच्चार ई, ई, ई। या पद्धतीनं मुलांकडून करून घ्यायचा, म्हणजे त्याला ऱ्हस्व आणि दीर्घ याचा अनुभव सुरुवातीपासूनच मिळतो। मुलांनो, रेडी रेडी हा। बघा, पहिलं आहे ईचं थीमचक्र आहे। ईचे शब्द आहेत। ईला बोटाने गोल करायचा। हा, कोण येते? हा, तू चल नकटे प्रत्येक। हा हा कर ई। हा, बाकीच्यानी म्हणा गुड। हा, तू बस। हा, तू चल बाळा। हा, इकडून सुरुवात करा आता। आपण फळ्यावर ईचं थीमचक्र बघितलं, परंतु फळ्यावरचं एक वेळेस 2 वेळेस कामी येते। परंतु असं प्रत्येक पेजवर ते शब्दावरील शब्द आणि त्याला जास्त ॲड शब्द केलेले आहेत आणि थीमचक्र तयार केलेले आहेत। याचंसुद्धा वाचन आपण मुलांकडून करून घेऊ शकतो। काय करते? प्रत्येक शब्दामधील घला गोल करायचा। हा, फक्त घलाच गुड। काना येऊ द्यायचा नाही। घ म्हण गा। हा, म्हणा। चल सार्थक दे, सार्थकला कडू दे। सर्वांना संधी देऊ आपण। चल बेटा, कर घला गोल कर। गुड। सृष्टी तू चल, सृष्टीला दे खडू। फळ्यावरील घच्या थीमचक्राचं वाचनानंतर पेजवर दिलेले इतर शब्दसुद्धा आहेत, त्याचेसुद्धा घ प्रत्येक शब्दातील घ हे अक्षर ओळखा लावणं। तर साहजिक एका पेजवर 2-2 थीमचक्र या ठिकाणी मी ॲड केले। याचे एक झेरॉक्स काढून 4-5 मुलांना एक पेज देऊन आपण याचा सराव घेऊ शकतो। रच्या खाली रेश मार। हां, तशी राईट। हां, म्हण र। हां, र, हां, र, हां, र। हां, चल दुसरं कोण येते? आईल्या दे रच्या खाली रेशवर। फळ्यावरील रचे थीमचक्र आणि त्याच्यानंतर बचे थीमचक्र या वाचनाचा सरावानंतर
फळ्यावर जे शब्द आहेत त्यापेक्षा कित्येक दुपटीनं तिपटीनं शब्द या पेजवर मी लिखाण केलेले आहेत, जेणेकरून र आणि ब चा जास्तीत जास्त सराव मुलाकडून करून घेता येईल. चला सृष्टी आलेली आहे. सृष्टी बाळा, तो ब या अक्षराला गोल पण नाही करायचे, रेष पण नाही मारायचं, राईट करायचं. काय करायचं? राईट. चल करा. ब. अरे वरच्याच्यात आहे ना ब, काऊन सोडलं? हां, सोडायचं नाही. ही अक्षराला गोल पण नाही करायची, रेष पण नाही करायचं, राईट पण नाही मारायचं, फुल्ली मारायची. जशी आपण अशी गुणाकाराची फुल्ली किंवा चुकची फुल्ली मारतो ना, क्रॉस, तसं. ई. हां, तू चल ग. हां. त्यातील सर्व अक्षरं काळ्या कलरनं या कार्डवर लिहिलेले आहेत आणि तेच 5-5 वेळेस तेच अक्षरं लाल कलरनं या ठिकाणी आहेत. मग याच्याद्वारे विद्यार्थ्याचं अक्षराचं थीमचक्र तयार करून घ्यायचं. कधीही मुलांना स्वतः हातानं करून बघण्याची संधी दिली तर मुलांना लवकर समजण्यास सोपे जाते. चला बाळा म्हणायचं. हां. मोठी लहानही पाहायचं. हां. खालच्या लाईनचे का काही काढ जागा कमी होते. हां तसं बघा मुलं. बघा या ठिकाणी मस्त या अक्षराचं थीमचक्र तयार झालेलं आहे. अशीच थीमचक्र इतर मुलाकडून सुद्धा करून घ्यायची. शब्द थीमचक्र याद्वारे या अक्षरगटातली ओळख करून दिल्यानंतर हेच अक्षरगटामधील अक्षर या ठिकाणी लिहिलेले आहेत, तर यांच्या जोड्या लावून मुलाकडून करून घ्यायच्या. आता मी फळ्यावर एक नमुना म्हणून लिहिलेले आहे, तर असे आपण छोटे छोटे कार्डवर परमनंट मार्कर पेननं असे अक्षरं लिहून आपण त्याच्या जोड्या लावण्याचा सराव घेतल्यास मुलाकडून अधिक जास्त सराव होतो. कोणी ते चला ई म्हणायचं. बघा पद्धतशीर मुलं जोड्या लावतात. फक्त मुलांना एकदा हातामध्ये खडू देऊन फळ्यावर जर आणलं तर मुलामध्ये आत्मविश्वाससुद्धा सहज डेव्हलप होण्यास मदत. घे तिच्याकडून जोडे लावून घेतले का जोडे लावून? हां गुड. हे बघा या कार्डवरचे अक्षरं मुलांनी लिहिले आणि त्या ठिकाणी जोड्यासुद्धा त्या मुलांनी लावल्या. तुमच्या बघूया. हे बघा हे कार्ड आहे, तेच अक्षर आहेत, फक्त त्याचा क्रम बदलून आहे. हे या पद्धतीनं जोड्या लावून मुलाकडून घेता येतात. चला तुमचं झालं का ग? हां बघा हे गट प्रमुख आहे, गटामध्ये काम चालू आहे. तिघाचा या ठिकाणी गट केलेला आहे. लावते हां. हे कार्डवरची अक्षरं पाहून वहीवर ही मुलगी लिहिली, नंतर त्याच्या जोड्या ती लावते. आपण बॉक्समधले जे अक्षर आहे त्या समोरच्या अक्षराला आपण रेष ओढून म्हणजे गोल करून ओळखलं. आता आपण काय करायचं, डोक्यावरून अशी रेष मारायचं आणि जोडी लावायची. चल राईट. हां वरून. याद्वारे मुलांचा अधिक सराव होण्यास मदत होते आणि वारंवार आपल्याला फळ्यावरचं लिहिण्याचं मोडायची गरज नाही पडत. गट. चला दुसरं एक जण या आणि खालून अशी रेष वरून गोल करा. कोणी ते? चला बाळा तू चल. हां खालतून. हां खाल. गट. शबास. मुलांचा अधिक सराव याद्वारे होण्यास मदत मिळते आपल्याला. गुड. खाली बसा. चित्र काढलं. हां आता या झाडामध्ये मी अक्षर लिहितो ते तुम्ही वाचन करायचे. हां
आणि हे कसं वाचायचं? ई. आता काही झाडाच्या बाहेर लिहितो ते सुद्धा तुम्ही वाचायचे. चला वाचा. वाचा पटपट. कसं वाचायचं? ई. चला आता हे झाडामधले अक्षर झाडाच्या बाहेरचे अक्षर याच्या जोड्या लावायच्या. मग काही अक्षरासोबत दोनदा जोडी लावल्या जाईल, तीनदा जाईल, चारदा पण जाऊ आणि काही अक्षरासोबत लाईन का. चला कोण येते? चला बाईक लावली विचार. लावा जोड्या. एक छोटेसे झाड काढलेले आहे. झाडामध्ये याच अक्षर गट क्रमांक 2 मधले अक्षर आहेत आणि काही बाहेर अक्षर आहेत. तर झाडामधील बाहेरील अक्षरे आणि मधली अक्षरे ही रेषेने जोड्या लावून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून जास्तीत जास्त मुलांचा सराव होईल.